विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. शेतकरी कर्जमाफी, तपोवन, वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. झी24 तासनं उघडकीस आणलेलं पुणे जमीन गैरव्यवहार अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात गाजणार. गैरव्यवहारावर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी. अधिवेशनात 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या. राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या. अतिवृष्टीच्या मदतीसाठी 15,648 कोटी. वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप. विरोधी पक्षनेतेपदाबाबत मवियाचे नेते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार. शिवसेना युबीटीकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा. एका गटाचे 22 आमदार फुटणार असं सांगत आदित्य ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा. तर शिवसेना युबीटीचे 13 आमदार संपर्कात. संजय शिरसाट यांचा दावा. कोणतीही वादग्रस्त वक्तव्य करू नका. नागपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंचा आमदारांना कानमंत्र. मनपा निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं स्पष्ट. वेगळा विदर्भ भाजपचा अजेंड्याचा मुद्दा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. वेगळा विदर्भाच्या बाजूनच फडणवीसांची भूमिका असल्याचंही स्पष्ट. भाजपा आमदार कृष्णा खोपडेंना धमकीचे फोन. तुकाराम मुंढेंविरुद्ध लक्षवेधी न लावण्यासाठी धमक्या आल्याचा आरोप. खोपडेंकडून फडणवीस, विधानसभा अध्यक्षांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी. बडे मासे अजूनही जाळ्याबाहेर असल्याचा आरोप. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत चर्चा. लोकसभेत मोदींचा नेहरूंसह काँग्रेसवर हल्लाबोल. तर आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार चर्चा. महाराष्ट्र थंडीनं गारठला. यवतमाळ, महाबळेश्वरपेक्षा थंड. मराठवाड्यातही पारा 10 अंशांवर. पुढील 2 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. श्रमिक आणि सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला.